इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास पाठ क्रमांक 18 कुटुंब आणि शेजारातील होत असलेले बदल हा पाठ्यघटक आज आपण अभ्यासणार आहोत. कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल. पहा बरे, इसवी सन 1950 मध्ये कसे होते कुटुंब, इसवी सन 1970 मध्ये कसे आहेत, 1990 आणि आजचे कुटुंब कसे आहेत हे दाखवलेले आहे. करून पहा. आई वडील आणि आजी आजोबा त्यांना विचारून तुमच्या कुटुंबाविषयी खालील माहिती मिळवा. वर दिलेल्या वर्षी तुमच्या कुटुंबात किती माणसे होती? कुटुंबातील माणसाच्या संख्येत बदल झाला आहे का? हा बदल कशामुळे होत गेला? कुटुंबातील माणसांची संख्या वेगवेगळी असू शकते. ही संख्या कायम तशीच राहत नाही, ती कमी अधिक होत असते. कुटुंबातील सदस्यांच्या लग्नामुळे कुटुंबाच्या सदस्याच्या संख्येत वाढ किंवा घट होते. लग्नानंतर काकू किंवा वहिनी आपल्या घरी आल्याचे आणि आत्या किंवा ताई दुसऱ्या घरी गेल्याचे तुम्ही पाहिले असेल. जन्म किंवा मृत्यूमुळे हे कुटुंबातील सदस्यांच्या संख्येत बदल होतो. नवीन पिढीचा जन्माला येते, त्याबरोबरच कुटुंबाची वाढ होते. म्हातारपण, आजारपण, अपघात यासारख्या कारणामुळे कुटुंबातील सदस्य दगावतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्याची संख्या कमी होते. काही वेळा शिक्षणासाठी मुले-मुली दुसऱ्या ठिकाणी जातात. तसेच कामधंदा, नोकरी, व्यवसाय निमित्त घरातील माणसे दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहू लागतात. अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहणाऱ्या स्थलांतर करणे असे म्हणतात. विवाह, जन्म, मृत्यू आणि स्थलांतर यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्याची संख्या कमी अधिक होत राहते. अशा प्रकारे बदल फक्त आपल्या कुटुंबातच होतात असे नाही, असे बदल संपूर्ण समाजातही होत असतात. माहीत आहे का तुम्हाला? पक्षी सुद्धा स्थलांतर करतात. अन्न आणि निवाऱ्यासाठी अनेक पक्षी स्थलांतर करतात. आकाशात इंग्रजी व्ही अक्षरासारखा आकार करून उडणाऱ्या हंसाचा थवा तुम्ही पाहिला आहे का? अत्यावश्यक ठराविक वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. काही पक्षी दूरवर उडत जातात तर काही जवळच्या ठिकाणी जाऊन राहतात. ऑक्टोबर ते मार्च या महिन्याच्या दरम्यान रोहित पक्षी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पक्षी थव्याथव्याने उडतात. ते एकमेकाच्या सोबतीने एकत्र राहत असेल तरी त्यांना काही माणसांसारखे कुटुंब नसते किंवा माणसासारखा शेजारही नसतो. सांगा पाहू. शेजारी दिलेल्या तिकिटाची चित्रे पहा. समाजात झालेले कोणते बदल तिकिटावरच्या चित्रातून दिसते आहे? कुटुंबातील माणूस काही कारणाने घरापासून दूर गेला की पत्राने, दूरध्वनीद्वारे आणि आता इंटरनेटद्वारे संपर्कात राहतो. या आधुनिक संपर्क माध्यमामुळे जग जवळ आले आहे. जुन्या काळापासून आतापर्यंत कुटुंबाच्या स्वरूपात खूप बदल झालेले आहेत. शेतातून स्वतःची उपजीविका करणारा माणूस हा एका जागी स्थिरावला होता. शेतीच्या कामासाठी खूप माणसे लागत, त्यामुळे नातेगोत्यातील अनेक जण एकत्र राहतात. या सगळ्यांचे मिळून मोठे कुटुंब बनत असते. कुटुंबातील माणसाची संख्या जशी वाढली तसे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरणेसे झाले. व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे याचा विकास होत गेला. शहरे वाढू लागली. पोटापाण्यासाठी माणूस जिथे कामधंदा मिळेल तेथे जाऊन राहू लागला. मोठी कुटुंबे विखुरली गेली, त्यामुळे कुटुंबे छोटी झाली. गेल्या काही वर्षात शिक्षण आणि नोकरी व्यवसाय निमित्त दुसऱ्या राज्यात आणि परदेशात जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. काही वेळा कुटुंबातील एखादी व्यक्ती परदेशात असते तर एखादी व्यक्ती आपल्याच देशात दुसऱ्या शहरात असते. त्यामुळे कुटुंबातही बदल आहे. अशा बदलणाऱ्या कुटुंबाप्रमाणे शेजारही बदलत जातो. करून पहा. तुमच्या शेजारी राहणाऱ्या कोणत्याही 3 कुटुंबाची खालील माहिती गोळा करा. तुमचे मूळ गाव कोणते? त्या गावातून आत्ताच्या ठिकाणी त्यांचे कुटुंब कधी व कसे आले? तेथे त्यांनी कोणकोणते बदल पाहिले? कामधंदा, नोकरी, व्यवसाय निमित्त किंवा शिक्षणासाठी माणूस स्थलांतर करतो. स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते. वेगळे सणवार, वेगळे खाद्यपदार्थ, वेगळ्या चालीरीती यांच्याशी ओळख होते. तरीही सारी माणसे माणूस म्हणून एकच आहेत हेही कळतं.
माहीत आहे का तुम्हाला, कामधंदा रोजगारासाठी काही जणांचा वारंवार स्थलांतर करावे लागते. ऊसतोडी करणारे कामगार किंवा बांधकाम करणारे कामगार असे अनेक जण जिथे काम मिळेल तेथे स्थलांतर करतात. अशा वारंवार स्थलांतर कराव्या लागणाऱ्या पालकांच्या मुलामुलींना परिसरातील शाळेत प्रवेश दिला जातो. सांगा पाहू. पहा बरे, या चित्रामध्ये काय दिसतं. काही महिला गप्पा मारत आहेत. काही 2 मुले इथे भोवरा खेळत आहेत. या चित्रामध्ये देवाणघेवाण 2 महिला करत आहेत. एक मुलगा दिसतो. इथं एक टपालवाला पण दिसत आहे. या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? तुम्ही आणि तुमच्या शेजारीमधील कोणत्या गोष्टीची देवाणघेवाण होते? कुटुंबाव्यतिरिक्त आपला रोजचा संबंध आपल्या शेजाऱ्याबरोबर येतो. आपण एकाच परिसरात राहतो. परिसरातील कचरा, सुरक्षितता, पाणी, वीज यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकाची मदत मिळते. वेळ प्रसंगी आपले नातेवाईक आपल्या मदतीला येईपर्यंत शेजारीच मदतीला येतात. एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपल्या शेजाऱ्याबद्दलचे सहसंबंध सखोल्याचे होते. सखोल आणि मैत्रीपूर्ण संबंध यामुळे आपले समूह जीवन आनंददायी होते. आपण काय शिकलो या पाठामध्ये? कुटुंबातील सदस्यांची संख्या एकसारखी राहत नाही. विवाह, जन्म, मृत्यू आणि स्थलांतर यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी अधिक होत राहते. स्थलांतरामुळे देशातील विविधतेची ओळख होते. सण, वार, खाद्यपदार्थ, चालीरीती यांच्यातील वेगळेपणा पाहायला मिळतो. आपल्या कुटुंबात जसे बदल होतात तसे शेजारी पाजारच्या कुटुंबातही बदल होत असतात. एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपल्या शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सखोल्याचे होते. सखोल आणि मैत्रीपूर्ण संबंध यामुळे आपले सहजीवन आनंददायी होते. इत्यादी पॉईंट आपण ह्या पाठामध्ये पाहिलेलो आहोत. तसेच आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.